दूध घे. अगं बाई, काय चाललंय तुमचं? कशाला कपाट विस्कटताय? अगं मला तो उमाना पाठवलेला शर्ट हवाय. मी देते. उठा, चला उठा. माझं कपाट विस्कटून ठेवाल तुम्ही. कुठेतरी काहीतरी ठेवता आणि शोधत बसता. घ्या. उठा, घ्या. एवढं काही झालेलं नाही. ते दूध पिऊन घ्या बघू. हो. ए मालू, थांब थांब थांब. काय झालं? काय झालं? थांब. नाही, मला तुला काय विचारायचंय. आता काय? तू म्हणालीस की तुला त्या दामलेशी लग्न करायचं होतं. का बरं? म्हणजे आवडावं असं काय आहे त्याच्यात? अगं, अहो आता सांगितलं नाही एकदा तुम्हाला. कशाला परत परत तोच विषय काढत बसता हो? नाही मग मला जाणून घ्यायचंय की असं त्याच्यात काय आहे. मला तर तो चम्या वाटला, कॉन्फिडेंटही वाटला नाही. जरा हे बेरकीच आहे तो. झोलझपाट करून पैसा कमवलेला असणार. मी तसं ऐकलंय. करप्ट होता तो. खूप लाच खायचा म्हणे. अगो बाई, पण हे सगळं तुम्हाला कसं ठाऊक? मी ऐकलंय म्हणजे वाचलंय. मला आता एक सांगा, काय वैजू तुम्हाला का आवडली होती हो? बैजू म्हणजे हे कॉन्फिडंट होती, शिकलेली होती, त्या काळात नोकरी करत होती, व्यायाम करत होती आणि वाचनाची काय अफाट वाचन. तिचं आवड किती होती तिला. तिचं कौतुक वाटलं मला. ते काही आपल्याला आयुष्यात जमलं नाही बाई. वाचन, व्यायाम. तरी मी तुला सांगते वाचन कर. हो, मग? पण ना ते पुस्तक डोळ्यासमोर घेतलं ना की आपोआप माझे डोळे मिटतातच हो. ते बघायचो ना मी. जाऊ दे आता. ते आता दूध घ्या बघू. हे राहू दे बाजूला. सारखं सारखं दूध गरम करणं बरं नव्हे. घडी कर. माणूस या एवढी छान घडी घातली होती. काय गार झालाय. कोमट आहे, कोमट. अगं असं चटका बसले पाहिजे जिभेला. हा, नाही ते आईस्क्रीम नाही का खाणार मी. मगाशी गरमच होतं. तुम्ही नसते कुठले तरी विषय काढून गुंतवून ठेवता मला इथे. घ्या, हे घ्या. उघडू नका आता, ठेवून द्या ते. मालू, ए मालू. राम राम. राम राम. रामू. नाही जा, काही नाही. मालू इकडे. मालू, मी अगं हो, खाल्लाय डबा. हे बघ, मी काही तुझ्यासाठी पुस्तकं घेऊन आलोय. काही कथा, कादंबऱ्या आणि दशकातील सर्वोत्तम 10 समीक्षा सगळ्या वाचायच्या आहेत ना तुला. अगं काय करतेस? ही संपली की मी दुसरी आणेन. दुसरी? मला सांग, तुला किती वेळ लागेल ही पुस्तकं संपवायला? आयुष्यभर. मालू, तुला पुस्तक वाचन आवडत नाही? नाही, आवडतं, खूप आवडतं. आवडतं ना? मग वाचायचं, भरपूर वाचायचं. वेळ कुठे असतो? काढायचा. मग मी कसा वेळ काढतो? म्हणजे असं ऑफिसला जाता जाता, बसमध्ये बसल्या बसल्या वाचतो मी, तसं वाचायचं. मला बसायलाच वेळ नसतो. एक संपलं की दुसरं चालू. 1 महिन्याच्या आत ही पुस्तकं संपली पाहिजेत, कळलं ना? 1 महिना? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.